नमस्कार, मी अनिता पाध्ये. मायाजाल या सिरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जॉनी मेरा नामची सिरीज ही सुरू आहे. त्याचा निर्मिती प्रवास मी सांगते आहे. आजच्या एपिसोडमध्ये मी सांगणार आहे की ह्या चित्रपटाचं संगीत बनताना काय काय झालं, कल्याणजी आनंदजी यांच्याबरोबर कसा अनुभव आला गोल्डी साहेबांना. तर गुलशन राय यांनी जे सांगितलं होतं गोल्डी साहेबांना की मला एक चाल आवडलेली आहे कल्याणजी आनंदजी यांची, ती चाल होती नफरत करने वालों की सीने में प्यार भर दूं. तर मात्र गोल्डी साहेबांना ती अशी काही खास वाटली नव्हती. पण ठीक आहे, ते जेव्हा कल्याणजी आनंदजी यांना भेटले तेव्हा ते बोलघेवडे दोघही भाऊ आणि इतकी प्रेमाने वागत असत. तर गोल्डी साहेबांना असं म्हणजे काही दिवसातच त्यांच्याशी गोल्डी साहेबांची मैत्री जमली आणि असं वाटलं की अनेक वर्षांपासून मी यांचा मित्र आहे म्हणून. कल्याणजी आनंदजी जोक खूप छान सांगत असत. मी त्यांच्यावरती एपिसोड करेन तेव्हा मी बोलेन त्यांच्याविषयी की त्यांचा कसा मिस्किल स्वभाव होता, काम करण्याची पद्धत कशी होती. गोल्डी साहेबांच्या लक्षात आलं काही दिवसानंतर, म्हणजे त्याच्यानंतर नफरत करणे वालो की त्यांनी पास केले की ठीक आहे, हे गुलशन रायना आवडतं आहे, तर त्यांनी ती चाल पास केली. या चित्रपटासाठी जे गीतकार म्हणून ज्यांची निवड करण्यात आली ते होते राजेंद्र कृष्ण. आणि राजेंद्र कृष्ण हे सुंदर गीत लिहित असत. ते संवाद लेखक सुद्धा होते, लेखक सुद्धा होते. त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर काम करताना गोल्डी साहेबांना खूप आनंद वाटत होता की आपण एका प्रतिभावंत गीत लेखकाबरोबर काम करत आहोत म्हणून. त्यांचं ट्युनिंग पण छान जमलं होतं. कल्याणजी आनंदजी यांची जी गाण्याची चाल बनवायची जी पद्धत होती ती अशी होती की राजेंद्र कृष्णांना आधी बोल लिहायला सांगायचे की तुम्ही आधी गाण्याचे बोल लिहा आणि मग त्याच्यावरती ते धून बनवत असत, चाल बनवत असत. त्याच्यानंतर बाबुल मेरे प्यारे हे गाणं जे आहे त्याची चाल बनली, त्याची गाणं ते बोल लिहिले गेले. त्यानंतर पलभर के लिए ते गाण्याचं झालं, त्याचीच पण चाल बनली, त्याचे पण बोल लिहिले गेले आणि ती गाणी रेकॉर्ड वगैरे पण झाली. मात्र असं झालं होतं की कल्याणजी आनंदजी यांची एक सवय होती. त्यांच्याकडे अनेक निर्माते, वेगवेगळे निर्माते येत असत. त्यांच्या वेगवेगळ्या निर्मात्यांच्या चित्रपटाचे जॉनर वेगवेगळे असत आणि ते चाली त्यांच्याकडे बराच स्टॉक होता चालींचा. ते ऐकवायचे निर्मात्यांना, दिग्दर्शकांना नाही आवडलं तर मग ना ते गप्पा मारत बसायचे आणि मग पाणीपुरी खाण्यासाठी. तसं गोल्डी साहेबांबरोबर त्यांनी पण ते करायला सुरुवात केली होती. ती चाल बनत नसेल तर खूप गप्पा मारायचे. मग गोल्डी साहेबच म्हणायचे कि कल्याणजी भाई अभी बहुत बातें हो गई ना, अभी हम लोग ना म्युझिक पे काम करते हैं. नाही तर मग कधी गोल्डी साहेबांना फोन करून ते सांगायचे की तुम्ही या, आज ना मी पाणीपुरीचा बेत केलेला आहे. मग गोल्डी साहेब पण जायचे, मग गप्पा मारायच्या, पाणीपुरी खायची. कल्याणजींना घोड्याच्या शर्यतीचा खूप नाद होता. त्याच्यामुळे त्यांनी एक दोनदा गोल्डी साहेबांना असं ते बरोबर घेऊन गेले होते. मात्र त्यांनी बघितलं गोल्डी साहेब बऱ्याचदा हरले, म्हणजे 3-4दा गोल्डी साहेब गेले होते, बऱ्याचदा हरले, एकदाच फक्त जिंकले होते. मात्र गोल्डी साहेबांना त्याच्यामध्ये काही फारसं स्वारस्य नव्हतं किंवा त्याचा असा ना छंद काही गोल्डी साहेबांना लागला नाही. तर ह्या असं सगळं चालायचं, गमती जमतीमध्ये संगीत बनत होतं. मात्र गोल्डी साहेबांच्या एक गोष्ट लक्षात आली होती की कल्याणजी भाई आणि आनंदजी हे दोघही भाऊ असले, बरोबरीने काम करत असले संगीत द्यायचं, तरी सुद्धा आनंदजी यांच्यामध्ये डेप्थ आहे, त्यांच्यामध्ये गांभीर्य आहे आणि त्यांच्या त्या चाली जे त्यांना सुचतात किंवा काही, तर ते फार जास्त प्रतिभावंत आहेत कल्याणजींपेक्षा. मात्र कल्याणजींचा एक थोडासा असा कल असायचा, म्हणजे ते काही बोलून दाखवायचे नाही किंवा असं हार्श पद्धतीने नाही. मात्र त्यांचा असा एक कल होता या गोष्टीकडे की मी मोठा भाऊ आहे, तर मी ज्या चाली बनवल्या असतील त्या निर्मात्यांनी पास कराव्यात. हे सगळं गोष्टी आहे ना, हे गोल्डी साहेबांच्या लक्षात आलं होतं आणि त्यांना असं वाटत होतं की कल्याणजींपेक्षा मी आनंदजींबरोबर काम केलं तर ते जास्त चांगलं होईल, जास्त प्रतिभावान होईल. पण आता हे सांगायचं कसं की कारण दोघही भाऊ आहेत आणि उगाच त्या भावांमध्ये वितुष्ट टाकणं काही गोल्डी साहेबांना आवडलं नसतं. त्यांनी एक एवढे दिवसाच्या अनुभवावरनं त्यांच्या लक्षात आलं की संध्याकाळी 7-7:30 वाजता कल्याणजी रमी खेळण्यासाठी आपल्या मित्रांकडे जातात. तर त्यावेळेला गोल्डी साहेबनं तो सगळा मुहूर्त बघायचे की आता गेले असतील कल्याणजी बाहेर,
आणि ते 7:30-8 वाजता आनंदजींच्या त्या सिटिंग रूम मध्ये यायचे, म्युझिक रूम मध्ये, आणि मग आनंदजी आणि गोल्डी साहेब त्याच्यावरती गाणीच्या चाली बनवत बसायचे. राजेंद्र कृष्ण पण असायचे बऱ्याचदा. मग तिघांच्या अशा गप्पा गोष्टी व्हायच्या, म्हणजे अर्थातच संगीताबद्दल, आणि त्याच्याबद्दल एक चांगलं, त्याच्यातनं चांगले म्युझिक तयार व्हायचं. त्याच्यामुळे ह्या ज्या मी काही 1-2 चाली सांगितल्या गाण्यांच्या, त्या आनंदजींची त्याच्यामध्ये जास्त त्याचं श्रेय त्यांना गेलं पाहिजे असं मला वाटतं. आता ह्या चित्रपटामध्ये एक असं गाणं होतं की जी मी सिच्युएशन सांगितली मागच्या वेळेला, चित्रपटाच्या कलाकारांची निवड करताना काय काय घडलं तेव्हा, की रंधवाचं जे कॅरेक्टर होतं बाबू नावाचं, तर त्याची जी प्रेयसी आहे, जे पद्मा खन्ना त्याचा रोल करणार होत्या, तर जेव्हा त्या दोघांना पकडलं जातं, म्हणजे देवसाहेब आणि प्राण हे दोघंही त्यांना घेऊन येतात खलनायकाकडे, प्रेमनाथकडे, तेव्हा प्रेमनाथ त्यांना सांगतो की याला आता मी मारून टाकणार म्हणून बाबूला, कारण त्यांनी माझ्याशी दगाबाजी केलेली आहे. अशा वेळेला आपल्या प्रियकराचे प्राण वाचावेत आणि हा खलनायक आहे याच्या मनामध्ये कुठेतरी एक सॉफ्ट कॉर्नर व्हावा म्हणून त्याची जी ही प्रेयसी आहे ती असं काही दिलफेक नृत्य एक करते आणि त्याचं मन वश करण्याचा प्रयत्न करते. तो अट सांगतो की जर का तू माझं मन हे केलंस तर मी तुझं म्हणजे बाबूला सही सलामत सोडेल म्हणून. आणि तिथे एक असं नृत्य, थोडंसं दिलखेच नृत्य असं हवं होतं की जे ती असं प्रयत्न करते आहे. याच्यावरती राजेंद्र कृष्ण यांना जेव्हा ही सिच्युएशन सांगितली तेव्हा राजेंद्र कृष्ण यांनी गाण्याच्या म्हणजे मुखड्याचे बोल लिहिले की हुस्न के लाखो रंग कौन सा देखोगे. म्हणजे आणि ही गोल्डी साहेबांना इतकी लाईन आवडली की सौंदर्याचे, हुस्नचे अनेक वेगवेगळे रंग आहेत आणि तुम्हाला कुठला रंग बघायचा आहे, की त्यांना असं वाटत होतं की त्याच्यामध्ये एक त्यांनी संवाद सुद्धा याला लिहिलेला आहे की असा पुरुष या जगामध्ये जन्म घ्यायचा आहे की ज्याला एखादी स्त्री आकर्षित करण्याचा प्रयत्न करते आणि तो आकर्षित होत नाही, आणि अशी एक स्त्री सुद्धा जन्माला यायची आहे की जी कोणाला आकर्षित करू शकत नाही जर का तिने असा पण केला तर, की मला या समोरच्या पुरुषाला आकर्षित करायचं आहे म्हणून. आणि ती बाबूची जी प्रेयसी आहे ती काय शालीन सोज्वळ नाहीये, तिचंही बॅकग्राऊंड थोडंसं वाईटच आहे. त्याच्यामुळे ती अशा दिलखेच जे नृत्य आहे ते करायला तयार होते आपल्या प्रियकरासाठी, की चला प्रियकराचे प्राण वाचवायचे. आता हे गाणं राजेंद्र कृष्ण यांनी लिहिलं, पण कल्याणजींना त्याच्यावरती चाल व्यवस्थित बनवता येत नव्हती. म्हणजे त्यांनी जी चाल आहे हुस्न के लाखो रंग कौन सा रंग देखोगे ते केलं होतं, मात्र ती सपाट लाईन येत होती. म्हणजे हुस्न के लाखो रंग कौन सा रंग देखोगे. गोल्डी साहेब त्यांना म्हणाले की कल्याणची बाई बघा, मला ना असं हे हवंय की ती मुलगी जी आहे ती आपली एक एक अदा दाखवते आणि ती जी ते त्याचे अंतरे आहेत त्यावेळेला ती आपल्या या शरीरावरचे एक एक कपडे उतरवते. मग ती नग्न होत नाही, मात्र ती अर्ध नग्न होते आणि त्याच्यामध्ये जास्त लोकांना सेन्सेशन त्याच्यामध्ये प्रेक्षकांना आणण्यासारखं असतं अर्ध नग्नामध्ये. तर मला असं आहे तर त्याच्यामध्ये ना तोडलं पाहिजे. तुम्ही बघा, मी तुम्हाला सांगतो की SD बर्मन कसे गाणं तोडायचे, आणि त्यांनी 2 उदाहरणं दिली कल्याणजी आनंदजींना, की एक तर आहे की पिघला सोना दूर हे गगन, शाम के साये कहाँ हो, असे त्याचे काही बोल आहेत. तर हे त्यांनी कट केलेलं आहे. किंवा ज्वेलथीप मधलं गाणं जे आहे तनुजा यांच्या तोंडी, की रात अकेली है बुझ गए दिए, तर सपट नाहीये की रात रात अकेली है बुझ गए दिए, त्यांनी तोडले रात अकेली है बुझ गए दिए. तर मला असं तोडून गाणं हवं आहे. मग त्याने आनंदजींनी, त्यांना लक्षात आलं आनंदजींना की हे गाणं कशा पद्धतीने गोल्डी साहेबांना हवं आहे, आणि त्यांनी हे गाणं तोडलेलं आहे. हुस्न के लाखो रंग कौन सा देखोगे, जे आहे म्हणजे आशाबाईंच्या आवाजामध्ये ते सगळं गाणं आहे आणि ती सुंदर गायलेल्या आहेत त्या. तर अशा पद्धतीने ही गाण्याची सगळी जी म्हणजे म्युझिक जे आहे ना ते त्याचं तयार झालं. आणि तुम्ही बघा या चित्रपटामध्ये जे गाणी आहेत त्या गाण्यामध्ये ना व्हरायटी आहे. प्रत्येक गाण्याचा जॉनर जो आहे ना तो वेगळा वेगळा आहे. म्हणजे बाबुल प्यारे मध्ये कसं एक गाणं आहे ते सॅड आहे, ती आपल्या वडिलांसाठी म्हणते. नंतर चुपो चुपो मीरा रोहे ते भजन आहे. पलभर के लिए त्याच्यामध्ये एक ना खट्याळपणा आहे प्रेयसी प्रियकराचा. हे गाणं जे आहे ते वेगळं आहे की
त्याच्यामध्ये कॅबरे आहे. अशा पद्धतीने की नफरत करने वालो की हे सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचं रोमॅन्टिक गाणं आहे आणि ते कॅक्टसच्या बागेमध्ये गोल्डी साहेबांनी शूट केलेलं आहे. म्हणजे बघा की प्रेम आणि कॅक्टसला काटे असतात आणि त्याच्या ह्याच्यामध्ये आणि नफरत करणे वालो की म्हणून त्यांनी ते गाणं तशा पद्धतीने पिक्चराइज केलंय. तर असं सगळं संगीताच्या बाजू ही सगळी झाली. आता ह्या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळेला काय घडलं ते मी तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये सांगते. तोपर्यंत बघत राहा मायाजाल जॉनी मेरा नाम स्पेशल. धन्यवाद.